नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही तुम्हाला पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव याबद्दल माहिती देणार आहोत। तर आता आम्ही पोहोचलो आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी। हा भारतातील पहिला सार्वजनिक गणपती आहे, त्याच्या मांडवामध्ये आम्ही पोहोचलो आहोत। तर त्याचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं डेकोरेशन दाखवतो। खूप भव्य दिव्य असं त्यांनी डेकोरेशन यावर्षी साजरे केलं आहे। मी थोडे पुढे जाऊन तुम्हाला डेकोरेशन दाखवतो। भव्य दिव्य डेकोरेशनला त्यांनी रत्नमहल असे नाव दिले आहे, कारण की हे जे बाजूला दोन मोर दिसतात आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये स्टोन्स येणार आहेत। आम्ही नंतर विजिट करणार आहोत परत डेकोरेशन कंप्लीट झाल्यावर, तेव्हा आम्ही तुम्हाला परत व्ह्यू दाखवलंच डेकोरेशनचा। पण आता जेवढं काम कंप्लीट झालंय ते तुम्ही बघू शकता। समोर मधोमध भाऊसाहेब रंगारी यांची मूर्ती येणार आहे आणि शेजारी राईट साइड आणि लेफ्ट साइडला दोन मोर येणार आहेत। आणि तिकडे जसे स्टोन लावले आहेत तसेच पूर्ण मंदिरामध्ये स्टोन्स लावण्यात येणार आहे। खूप छान अशा प्रकारे डेकोरेशन दिसत आहे आपल्याला, हे बघू शकता। यानंतर आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं या वर्षीचं डेकोरेशन पद्मनाभम स्वामी हे आहे, त्याला विजिट करणार आहोत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट येते, तर आपण यांचं पण डेकोरेशन बघणार आहोत। यांनी पद्मनाभ स्वामी टेम्पल याचं डेकोरेशन केलं आहे यावर्षी, तर आम्ही तुम्हाला पुढे घेऊनच जाणार आहोत त्याकडे। तर आता आपण सध्याला आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांचं जे स्थायिक मंदिर आहे इकडे लोक दर्शनाला वगैरे येतात। तर आपण पण दर्शन घेऊन आपण पुढे मंदिराच्या डेकोरेशन कडे जाऊया। गणेशोत्सवाला 7च दिवस बाकी आहेत आणि मूर्तीचं काम अजून पेंटिंगचं बाकी आहे। आणि हे समोर आपल्या मंदिर आहे। तर आपण असंच बघता बघता आपण पुढे जाऊया। तर आपण दगडूशेठच्या डेकोरेशनच्या इकडे पोहोचलो आहोत, जे की त्यांनी यावर्षी पद्मनाभ स्वामी टेम्पल याचा सुंदर देखावा सादर केला आहे। हे समोर बघू शकता, हे गोल्डन टेम्पल पद्मनाभम स्वामी यांचं आहे। त्यांची कलाकृती आपण तुम्हाला दाखवूया। तर आपण दगडूशेठच्या डेकोरेशन कडे आलो आहोत, जे त्यांनी यावर्षी पद्मनाभम स्वामी टेम्पल यांचं डेकोरेशन उभारलं आहे। खूप मान आहे दगडूशेठला पुण्यामध्ये आणि खूप लांबून लांबून लोक येतात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला। हे बघू शकता, खूप काम बाकी आहे अजून। दगडूशेठ नंतर आपण चाललो आहोत हुतात्मा बाबू गेनू मंडळ इकडे, आणि गणपतीमुळे खूप गर्दी आहे पुण्यामध्ये, हे बघू शकता आपण। अजून 2-3 दिवसांनी एवढी गर्दी होईल की चालणं मुश्किल होईल। आणि आपण मागे जो व्हिडिओ घेतलाय जिकडे मी थांबलो होतो तिथे थांबणं पण मुश्किल होऊन जाईल। हे राईट साइडला तुळशीबाग आहे आपल्या उजव्या हाताला। तर आपण पोहोचलो आहोत हुतात्मा बाबू गेनू मंडळ यांच्या मंडळाकडे। यांचं पण काम काफी जोराशोराने चालू आहे। यांनी महाल उभारला आहे यावर्षी। बाबू गेनू मंडळ हा नवसाचा गणपती आहे, त्याच्या डेकोरेशनच्या समोर थांबलो आहोत। त्यांनी यावर्षी महाल उभारला आहे आणि आपण हा मंडळ मंडईच्या इकडे येतो, मंडईच्या जवळ। तर इकडे डेकोरेशनच्या व पूजेच्या खूप सर्व वस्तू भेटतात तुम्हाला। आणि या साईडला पण तुळशीबागला जायला रोड आहे। आपण पुढे शारदा गणपतीला पण व्हिजिट करणार आहोत, जे ह्याच्या मागच्या साईडला आहे अखिल मंडईमध्ये। तर आपण तिकडे जाऊन पण तुम्हाला तिथले पण डेकोरेशन दाखवणार आहोत की कसं आहे। आता सध्याला आता तुम्ही गणेशोत्सवासाठी गर्दी बघू शकता, खूप गर्दी आहे। आता 2-3 दिवसांनी एवढी गर्दी होईल की इकडे आपल्याला चालणं मुश्किल होऊन जाईल आपलं। हुतात्मा बाबू गेनू मंडळ यांच्या नंतर आपण पोहोचलो आहोत अखिल मंडळ इकडे। शारदा गणपती खूप सुंदर अशी मूर्ती आहे, गौरी गणपती यांची। ही गणपतीची मूर्ती इकडेच स्थापित आहे। अजून एक मूर्ती आहे यांची, जी की मांडवामध्ये गणेशोत्सवाच्या वेळी बाहेर काढतात। तर आपण अखिल मंडई मंडळ यांच्या शारदा गणपती यांच्या मांडवामध्ये पोहोचलो आहोत। हे बघू शकता आपण डेकोरेशन।
इकडे पण काम खूप वेगाने चालू आहे, खूप काम बाकी आहे अजून. गणेशोत्सव हा सण पुण्यामध्ये खूप जोराने साजरा केला जातो. खूप म्हणजे खूप लोक उत्सुक असतात या सणासाठी. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आता जी मी तुम्हाला माहिती देतोय मंडळाबद्दल, की त्यांनी डेकोरेशन काय सादर केलं आहे हे मी तुम्हाला सांगत आहोत या ब्लॉगमध्ये. आणि जो आमचा नंतरचा ब्लॉग येणार आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंडळाने ॲक्च्युअलमध्ये डेकोरेशन जे केलं आहे त्याचं काम कंप्लीट झाल्यावर ते तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कसं दिसणार आहे ते पण आम्ही तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये त्याची माहिती देणार आहोत. जिलब्या मारुती मंडळाच्या इकडे, आणि हे डेकोरेशन बघून आपण अनुमान नाही लावू शकत, पण त्यांचं काम चालू आहे. जो नंतरचा ब्लॉग येणार आहे त्यामध्ये आपण तुम्हाला या मंडळाबद्दल माहिती देऊच. तर आता आपण इथलं डेकोरेशनची माहिती घेतल्यानंतर आपण चाललो आहोत तुळशीबाग इकडे. तर आता आपण पोहोचलो आहोत तुळशीबाग येथे. तुळशीबागचा गणपती मानाचा 4था गणपती आहे. तर आपण आता आहोत तुळशीबागच्या मार्केटमध्ये. आपण आता पोहोचलो आहोत मानाचा 4था गणपती तुळशीबाग इकडे. इथे यांनी स्टेज टाकला आहे, पण आपल्याला माहित नाही की डेकोरेशन काय आहे यांचं. तुळशीबागकडे पुण्यात सगळ्यात जास्त चांदी आहे या मंडळाकडे. डेकोरेशन बघू शकता तुम्ही, पण त्यांच्या स्टेजवर नक्की काय आहे आपल्याला माहित नाही. फक्त स्टेज टाकला आहे त्यांनी. आणि ही गर्दी बघू शकता. गणेशोत्सवासाठी जे डेकोरेशनचे सामान लागणार आहे त्यासाठी लोक खूप व्हिजिट करतात सिटीमध्ये, तर त्यामुळे ही गर्दी झालेली आहे. आणि तुळशीबागमध्ये तर 12 महिने गर्दी असते. तुळशीबागला व्हिजिट केल्यानंतर आपण मानाचा 3रा गणपती गुरुजी तालीम इकडे आलो आहोत. हे समोर डेकोरेशन बघू शकता तुम्ही त्यांचं. काशी विश्वनाथ टेम्पल हे डेकोरेशन आहे गुरुजी तालीमचं यावर्षी. त्यांचं काम पण खूप बाकी आहे अजून, पण अजून 7 दिवस बाकी आहे, तर होऊन जाईल कम्प्लीट आपण असं अनुमान लावूया. आता आपण पुढे तांबडी जोगेश्वरीला व्हिजिट देऊया. पण तांबडी जोगेश्वरी यांच्या मांडवात पोहोचलो आहोत. यांचं तर खूप काम बाकी आहे अजून. तर आपल्याला माहित नाही की लोक यावर्षी कुठलं डेकोरेशन सादर करणार आहेत, पण खूप काम बाकी आहे अजून. आम्ही तुम्हाला गणेशोत्सवाची तयारी कुठपर्यंत पोहोचते याची सविस्तर माहिती दिली आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा आम्ही दर्शनाला येऊ, गणेशोत्सव जेव्हा चालू होईल त्यानंतर आम्ही जेव्हा दर्शनाला येऊ त्यामध्ये आम्ही तुम्हाला डेकोरेशनबद्दल, जे डेकोरेशन कंप्लीट झालं कसं दिसतं हे पण सांगू. आणि जे पुण्याच्या बाहेर राहतात त्यांना माझी हीच विनंती आहे की त्यांनी गणेशोत्सवात एकदा पुण्याला व्हिजिट करा. म्हणजे त्यांना पुण्याची जी शान आहे, म्हणजे पुणे गणेशोत्सवामध्ये कसे घसबसून जातं हे तुम्हाला चांगलं याचा अनुभव येईल. तर हेच बोलून मी हा माझा ब्लॉग संपवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.